किचन साठी आणि हे तेल तर हजारो साल बसून आहे. सदाफुली आहे ना, त्याला एक ना एक रोज फ्लावर असतो. काय करतेस तू पिया? काय करतेस? मग पत्ते काढायचे. कुठले पत्ते? इथे. एवढी मोठी स्टिक आणलीस तू? कुठले पत्ते पाहिजे तुला? दाखव. हे वाले. हे कशासाठी ग? माझ्या किचन साठी. इकडे बघ आधी. कशासाठी पाहिजे? किचन साठी. किचन साठी? आणि हे तेल तर हजारो साल बसून आहे. हे तेल हजारो साल पासून आहे का? तू यूज का नाही करत म्हणजे ना? अगं मी त्यातून काढून परत त्यामध्ये दुसरं भरून ठेवत असते. रोज? रोज नाही, आफ्टर 1 month or 15 days. मी काय म्हणते तुला असं वाटते की या स्टिकने तू तिथून पत्ते घेऊ शकते? नाही ग, मला फक्त हे इरादा आहे की त्याला फक्त मी होडून काढून घेईन. मला फक्त होडायचंय त्याला. अच्छा, तर ये हे तुम्हाला स्टेम आहे का? इकडे बघ जरा, फेस दाखव तुझा एवढा सकाळी सकाळी. ही जीप काय होती अशी? देखो देखो दोस्तों, गौर से देखो इस चेहरे को. सुबह सुबह शैतानी का काम किया जा रहा है और इन पत्तों को लेने का काम चल रहा है पिया का. चला, तुला मी इथे एकटी सोडून नाही जाऊ शकत. तू काहीतरी करशील उद्योग. आकडा बिकडा नाही आपल्याकडे. चल. नाही आकडा नाही आपल्याकडे आकडा, कारण आपण राहायला पाहिजे आपल्याकडे. सकाळी उठल्या माहित नाही मुलांमध्ये एवढी एनर्जी कसं काय असते. म्हणजे खेळून येऊ द्या त्यांना, स्कूलमधून येऊ द्या, म्हणजे त्यांना थकवा फक्त तेव्हा जाणवतो जेव्हा त्यांचा होमवर्क असतो किंवा मग ट्युशनला जायचं त्यांना कंटाळा येतोय किंवा सकाळी झोप येते आणि मग मला जायचं नाही तेव्हा. बाकी सॅटर्डे संडे एकदम फुल एनर्जेटिक असतात ते, नाही का? तुम्ही हे रिलेट करणार माझ्यासोबत. तर बघा, तुम्ही पियाचं सकाळी सकाळी काय चाललं होतं ते बघितलंच तुम्ही. आणि आता म्हटलं चला, आता ती आली होती इकडे, तिला ब्रश वगैरे दिल्यानंतर मी म्हटलं झाडांना पाणी देते, कारण आज बऱ्यापैकी छान ऊन दिसतंय. मग ज्या मोठी झाडं असली की मग त्यांना मला पाणी द्यावंच लागतं लवकर, नाही तर मग बिचारी माझी वाट बघतात की कधी मी पाणी द्यायची त्यांना. आणि असंही मी इथे जेव्हा आली ना, तेव्हा पियाला इथे तिने भरपूर पसारा केला होता बाल्कनीमध्ये. तिला म्हटलं तुझ्या सगळ्या बुक्स वगैरे जे काही खेळणी आहेत ते वर आवरून ठेव, म्हणजे मग झाडू वगैरे मारता येतो बाल्कनीमध्ये. हाय, चला आज मी तुम्हाला दाखवते आमचे गार्डन मधले फ्लावरिंग प्लांट्स. ओके. हे बेबी सनरोज. ओके. त्याला कधी कधी 2-3 फुलं असतात. 2-3 नाही, सध्या खूप आहेत. ओके. हा, नेक्स्ट. हे झेंडू आहे. हा. हे जास्वंद. हे जास्वंद आहे. हा. अजून हे सदाफुली आहे. हा. याला फुलच येत नाही. हा. हे पण जास्वंद आहे. हा. हे झिनिया आहे. झिनिया दाखव. झिनिया. ओ, झिनियाला तर आज बरेच फ्लावर येत आहे नवीन 2-3. ओके. हा, नेक्स्ट. आणि हे पण जास्वंद आहे. हा, जास्वंद. आणि ते लास्ट वाला जे वेल वर गेलाय तो? हा, ते आलामंडा. अजून एक सांगायचं. काय ग बाई? सदाफुली आहे ना, त्याला एक ना एक रोज फ्लावर असतो. हा, म्हणूनच तिला म्हणतात सदाफुली. झाडांना पाणी देणं मला एवढं विशेष वाटत नाही, पण माहीत नाही, सॅटर्डे संडे असला ना की एक माइंडमध्ये असं चाललेलं असलं की आजचा दिवस जो आहे ना तो निवांत आहे. तसं आपल्याला सुट्टी वगैरे नसते, जसं माणसांचं असतं की ऑफिसला सुट्टी म्हणजे मग ते निवांत असतात, तसं आपलं तर नसतं. पण तरीही ती का म्हणजे म्हणण्यापुरती जी सुट्टी असते ना तशी तरी असते. मला असं वाटतं की एक मेंटली आपल्याला डोक्यात ते चाललेलं असतं की आज सुट्टी. बाकी सगळे कामं तर आपण रेग्युलर करतो, कधी कधी तर सुट्टीचा दिवस आहे म्हणून माणसांना लावून. नाही तर मग पिया आहे सोबत, तिला जसं मी आता सोबत घेऊन हे सगळं बेड वगैरे व्यवस्थित करते, तसे कामंसुद्धा आपण एक्स्ट्राचे करून घेतो. पण तरी माझ्या डोक्यामध्ये होतं की अरे आज सुट्टीचा दिवस आहे. मी झाडांना एवढं निवांत पाणी देत होती ना की म्हणजे काय सांगावं तुम्हाला, खूप आनंद होत होता मला सगळी फ्लावरिंग्स प्लांट्स वगैरे बघून. आणि आज आहे शनिवार, त्यामुळे जसं मी नेहमी सांगते तुम्हाला, सुट्टीचा दिवस असला की माझ्यासाठी निवांत असतो. कामं वगैरे होतात पण उठायचं वगैरे सगळं असं निवांत चाललेलं असतं. आणि आता अजून पियाची अंघोळ पण करायची बाकी आहे. फक्त आमची अंघोळ तेवढी झाली. त्याच्या आधी म्हटलं चला, तिचं चाललं होतं की मला पत्ते पाहिजे, हे पाहिजे, म्हणून
मी तिला जरा घेऊन आली की माझ्यासोबत कर, म्हणजे तिचं माइंड जे आहे ते थोडं डायव्हर्ट होईल. म्हणजे एखादी गोष्ट जर पाहिजे आहे तर मग ती पाहिजे म्हणजे पाहिजेच असं होऊन जातं त्यांचं, आणि मग आपलीही चिडचिड होते. म्हणून म्हटलं चला तिलाही आपल्या सभोवताली जे आहे ते इन्व्हॉल्व करूया, जेणेकरून मग कसं होतं की त्यांचाही तो वेळ जो आहे ते त्या गोष्टीवरून दुर्लक्ष होऊन जातं आणि आपलाही सुट्टीचा दिवस आहे तो असं छान मस्त जो फॅमिली टाईम असतो ना तो पण स्पेंड होतो असं मला वाटतं. तर मी कालच्या दिवशी रात्री मस्त डोसा बनवला होता, त्याचंच थोडं बॅटर उरवून ठेवलं होतं आणि आता पिया आणि मी जे आहे दोघंजण आम्ही हा मस्त म्हणजे 2 ते 3च इथे डोसे होणार आहे. अगदी पेपर डोसा म्हणतात ना तसा पातळ एकदम डोसा झाला होता, तसे 2-3 बनले फक्त. म्हटलं चला याचा नाश्ता करूयात आपण, आणि आजचा नाश्ता जो आहे ना तो अशा पद्धतीने खूप छान झाला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मला असं वाटतं की डोसा म्हणा किंवा इडली म्हणा ही आपण सकाळी ब्रेकफास्टसाठी केली पाहिजे, पण नाही होत बघा. कारण डोसा मी पियाला जो आहे ना टिफिनमध्ये देणं जास्त प्रेफर करत नाही. इडली वगैरे देऊ शकते तिला, पण डोसा मला असं वाटतं की तो थोडासा रबरसारखा होऊन जातो, म्हणजे तो गरमागरमच छान लागतो आणि ती पण गरम गरमच खाते. त्यामुळे तिने कधी असं मला सांगितलंच नाही की मम्मा तू मला टिफिनमध्ये डोसा दे. त्यामुळे मग आमची जी रुटीन आहे रात्री डोसा खायची ती रात्रीच खाणं आमचं होत असतं. आता बघूया, मला कमेंट पण येते यावर की सकाळी डोसा खाल्ला पाहिजे कारण ते फर्मेंटेड असतं असं वगैरे वगैरे, पण सध्या जी रुटीन आहे तीच मी फॉलो करते. चला असो, मी इथे आमचा डोसा जो आहे तो बनवून झाला आहे. मस्त चटणी थोडी उरलेली होती आणि डोसा आणि चटणी आता मस्त एन्जॉय करतो. मला त्यांचं नाव लक्षात नाही, पण ते मला कंटिन्यू कमेंट करताय की शंकरपाळीची रेसिपी जी आहे ती आमच्यासोबत शेअर कर म्हणून. कारण मी एका मागे शॉर्टमध्ये ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती, पण डिटेलमध्ये नव्हती केली. मी काही क्लिप्स घेतल्या होत्या की मी एखाद्या लाँग व्हिडिओमध्ये ॲड करेल, पण त्या अशा व्यवस्थित नव्हत्या की मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकते. तसं दिवाळी वगैरेला बनवते तेव्हा मी शेअर करत असते तुमच्यासोबत, पण म्हटलं चला आता मला बनवायचे होते तर मी म्हटलं रेसिपी पण शेअर करते. आणि आज सॅटर्डे आहे, सो सकाळी सकाळी कामं आवरून मी ती शंकरपाळी बनवायला घेतली आहे. तर वाटीच्या प्रमाणामध्ये जे आहे मी तुम्हाला मेजरमेंट सांगते. या सारख्या साईजच्या वाट्या आहेत, तर मी 3 वाटी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी चिमूटभर जे आहे ना मीठ टाकलं आहे. मैदा गाळून घेतला तर बरं होतं, म्हणजे तो थोडासा फ्लफी होऊन जातो. तर मी मैदा गाळून घेतलेला होता आणि त्यानंतर जे होतं ना, तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल की मी तूप जे होते ते गरम करायला ठेवलेलं होतं. तर मी 3 वाटी मैद्यासाठी इथे पाव वाटी जे आहे ना ते तूप घेतलेलं आहे. असं कडकडीत गरम करून घ्यायचं. तूप काय असं स्पेसिफिक नाही आहे, तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही घेऊ शकतात, किंवा नसेलच तर मग तुम्ही तेलही घालू शकतात त्यामध्ये. आणि छान आधी चमचीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग थोडं गार झाल्यावर हाताने छान एकजीव जे आहे हे सगळं करून घ्यायचं. आम्ही ना थोडंसं कमी गोड खातो, म्हणून तुम्ही इथे मी याच्यामध्ये जे आहे ना म्हणजे पिठी साखर ती 1 वाटी जी आहे ती यूज करणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात मिक्स केल्यानंतर, तूप मिक्स केल्यानंतर ना हातामध्ये असा छान गोळा जो आहे तो झाला पाहिजे. तूप पाव वाटीपेक्षा जर थोडंसं तुम्ही जास्त घेतलं ना तर काय होतं की अजून छान क्रिस्पी येतात, पण मला असं वाटतं की तळताना त्यामध्ये ना तेल थोडं चाललं जातं आणि मग थोडे तेलकट बनण्यापेक्षा मला असं वाटतं की थोडे क्रिस्पीपेक्षा थोडेसे कडक असलेले कधी पण चांगले. सो मी पाववाटी घेते, नाहीतर मग तुम्ही एखाद चम्मच अजून जे आहे ते तूप त्यामध्ये ॲड करून घेऊ शकतात. मी त्यानंतर पिठी साखर त्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि इथे जसं तुम्ही बघताय की मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी जे होतं ते घेतलेलं होतं. म्हणजे अर्धा वाटी पाणी अगदी परफेक्ट होतं. जर तुम्ही 1 वाटी जर यामध्ये साखर घातली, तर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल ना आणि साखर तुम्ही जर 1-2 चम्मच जास्त घातली त्यामध्ये, तर तुम्हाला अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा 1-2 चम्मच पाणी जे आहे ना ते कमी लागेल. हे अगदी प्रमाण अचूक आहे, म्हणजे अगदी इकडचं तिकडे काही होत नाही. मी नेहमी जे आहे ना अशाच पद्धतीने शंकरपाळी बनवत असते. आणि बघा ते वाटीमध्ये थोडं जास्त होतं, अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जे 1-2 चम्मच पाणी होतं ना तर ते यामध्ये उरलेलं आहे. सो एवढ्या ह्याच्याने हे छान भिजवून झालेलं आहे. आणि कडक, एवढं जास्त कडक पण भिजवत नाही मी, थोडंसं म्हणजे सॉफ्ट पण नाही आणि कडक पण नाही, असं मीडियम याच्यात असतं. आता 10 मिनटं त्याला रेस्ट द्यायचं होतं मला. म्हटलं तोवर जे आहे किचन पूर्ण आवरून घ्यावं, म्हणजे सोबतच्या सोबत आपले जे आहे ते सगळे कामं पण होऊन जातील. कारण ह्या 10 मिनिटाच्या रेस्टमध्ये मला माहिती आहे दुसरं काही झालं नसतं. एक तर मी मोबाईलमध्ये बघत बसली असती, नाहीतर बाहेर बाल्कनीत जाऊन झाडांची गंमत बघत बसली असती. पण म्हटलं चला हे किचन पण साफ होऊन जाईल, कारण मला असं वाटतं की आज आमचा काही स्वयंपाक होणार नाही, आम्हाला जरा बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे ते मी सांगेल तुम्हाला. सो त्यासाठीच मी जेवढं काम मला आवरता येईल तेवढं सगळं आवरून घेते आणि म्हणून सगळी भांडीकुंडी आवरून घेते, म्हणजे नंतर हे शंकरपाळी झाल्यानंतर माझ्याकडे काही जास्त काम उरणार नाही. तेवढे 1-2 भांडे निघतील, ते फक्त घासायचे, तयारी करायची आणि निघायचं. सोबत तुम्ही बघू शकता तिथे पियाचं चाललेलं आहे काही ना काही. तिने बाहेर तिच्या किचनमध्ये काहीतरी बनवलेलं होतं आणि ते मला टेस्ट करण्यासाठी आणलं आहे आता. म्हणजे ह्या अशा गोष्टींमध्ये थोडा टाईमपास आपला होतच असतो, पण तिथेही वेळ देणं आपल्याला गरजेचं आहे, नाहीतर मग मुलं एकटी पडतात, असं नको व्हायला.
मी ना 5वी-6वीत असेल तेव्हा मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा जे आहे ते शंकरपाळी बनवली होती, ती पण माझ्या आजी-आजोबांकडे म्हणजे मामाच्या घरी. आणि मी तेव्हा म्हणजे 5वी किंवा 6वीपेक्षा जास्त नसेल एवढं मला एक्झॅक्टली माहिती, कारण मी 7th स्टँडर्डमध्ये असताना त्यांचं नवीन घर जे होतं ते बांधलं गेलं होतं. त्यामुळे मी 7वीच्या आतमध्येच जे आहे 5वी-6वीमध्ये असेल तेव्हा मी पहिल्यांदा शंकरपाळी बनवले होते. आणि माझी आजी एवढं कौतुक करत होती माझं, म्हणजे त्यांच्या गल्लीमध्ये सांगेल, फोन आला तर मग फोनवर सांगेल की शंकरपाळे जे आहेत ते बनवले आणि इतके छान बनले, खूप मस्त बनवता येतात तिला, असं तसं. आणि खरंच खूप छान बनले होते. मग तो जो कॉन्फिडन्स आहे ना शंकरपाळी बनवण्याचा, तो असा माझ्यामध्ये बिल्डअप झाला होता. आणि काही वर्षापासून ना एक व्हिडिओ मी बघितला आहे, म्हणजे त्या व्हिडिओला 8 वर्ष झालेले आहेत, त्यांनी अपलोड केलेला आहे. आणि मी त्यांची रेसिपी आहे ना, म्हणजे असं समजून घ्या तुम्ही की 8 वर्षापासून मी त्यांचीच रेसिपी जी आहे ना ती ही शंकरपाळीसाठी फॉलो करते. मी दुसरं कुठल्याच पद्धतीने ट्राय करत नाही. ती पाण्यामध्ये साखर विरघळून घ्या किंवा काय करून घ्या, असं वेगवेगळे बरेच प्रकार येतात, पण मी कधी ट्रायच केलं नाही. कारण ही रेसिपी मी जेव्हापासून बघितली ना, काहीतरी पूर्ण ब्रह्म असं त्या चॅनलचं नाव आहे. आता ते त्याच्यावर काही व्हिडिओ वगैरे टाकत नाही, मराठी चॅनल आहे. आणि खूप मस्त साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला होता. आणि तेव्हापासून प्रत्येक वेळा वाटलं ना की तोच व्हिडिओ ओपन करते आणि एकदा फक्त क्लिअर करून घेते, ओके इतकं हे असं असं घ्यायचं आहे म्हणून. सो एखादी गोष्ट अशी असते बघा, आपल्याला आवडली ना की ती कायमची फिक्स होऊन जाते. मग ती रेसिपी असो, पद्धत असो, नाही का. बघा तुम्हाला मी दाखवलं कशा पद्धतीने मी किती जाडसर लाटून घेतले होते. आणि त्यानंतर मी तळून घेते. तळताना फक्त एवढं आहे की गॅस जो आहे तो मीडियम किंवा स्लो असाच ठेवायचा. मला इथे व्हिडिओ शूट वगैरे करण्यासाठी तेल माझं गॅस कमी राहिला तर तो कमी राहून जात होता. त्यातल्या त्यात पियाचीही गडबड चालली होती, म्हणून मी इथे जरा फुल केला आहे स्टार्टिंगला, कारण तेल बऱ्यापैकी गार होऊन गेलं होतं माझं. पण गॅसची जी फ्लेम आहे ना ती एकतर मीडियम ठेवायची, नाहीतर मग स्लो ठेवायची. अशा पद्धतीने तळलं ना की त्याच्यातलं बऱ्यापैकी मग मध्ये सॉफ्टनेस काही उरत नाही आणि छान क्रिस्पी तळले जातात. सो चला आता पूर्ण शंकरपाळी जी आहे ती मी इथे पटपट बनवून घेते. तुमच्यासोबत माझा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम मी शेअर केला होता आणि त्या व्हिडिओला मला बऱ्याच वेगवेगळ्या कमेंट्स आल्या होत्या की हा शॅम्पू चांगला आहे, तो शॅम्पू चांगला आहे. तर मी त्या सगळ्यांच्या कमेंट्स रीड करून काहींनी मला 1-2 जणांनी DM-सुद्धा केले पर्सनली आणि इमेज वगैरेसुद्धा पाठवली की हा शॅम्पू चांगला आहे, माझ्या मुलीला यूज केला तर त्यांना खूप लगेच रिझल्ट मिळाला. तर मग मी ते सगळ्यांचे जे नावं होते ना सगळ्यांचे स्क्रीनशॉट वगैरे काढून मेडिकलवर गेलेली आणि त्यांच्याकडून जो आहे त्यांच्या प्रेफरन्सने की हा नको हा घ्या, याच्यामध्ये काय फायदा आहे, असं करून एक शॅम्पू आणला आहे. म्हणजे तुम्ही रिकमेंड केला आहे त्यामधूनच एक आहे, किंवा मग मेडिकलमध्ये बाकीचे सगळे अवेलेबल नसतात, पण त्यामुळे त्यांच्याकडे जो होता त्यांनी मला तो दिला. मी आता सेकंड टाईम त्याच्याने जे आहे हेअर वॉश केलेला आहे आणि मी लगेच तुम्हाला त्याचा रिव्ह्यू वगैरे देत नाही आहे. मला छान अजून 2-4 आठवडे यूज करू द्या आणि जर त्याचा रिझल्ट मला छान वाटला तर मग मी तुमच्यासोबत शेअर करते. मस्त तयारी झालेली आहे आमची. आम्हाला जायचं आहे पुण्यामध्ये, म्हणजे मेन पुण्यामध्ये, जसं आम्ही वाघोलीत राहतो. सो वाघोलीत थोडं शेवटी येतं पुण्याच्या, तर असं पुण्यामध्ये जायचं आहे. एक महत्त्वाचं काम होतं, म्हणजे माझं काही नाही आहे, पियाच्या पप्पांचं आहे, पण आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं. सो त्यांच्यासाठी आम्ही जाणार आहोत तिथे आणि जवळजवळ पूर्ण संध्याकाळपर्यंत वेळ आमचा तिकडेच जाईल. त्यामुळे आम्ही आता निघतोय आणि जे काही असेल ना, म्हणजे ज्या दवाखान्यात जातोय त्याचं काय काम आहे वगैरे वगैरे, त्याचं चांगला काही रिझल्ट वगैरे असं काही मिळाला तर मी तुमच्यासोबत ते डिटेलमध्ये शेअर करेन. पण सध्या आम्ही व्हिजिटसाठी जातोय, तर त्या दवाखान्याच्या बाहेरच हे छोटंसं एक गार्डन होतं. येतानाच आम्हाला हे दिसलेलं, पण तेव्हा टायमिंगमुळे ते बंद होतं आणि पियाचं असं चाललं होतं की मम्मा 4 वाजले असतील, आपण जाऊया, ते 4 ते 6 ओपन आहे असं तिथे बोर्ड लावला होता बाहेर. आणि जसं बाहेर आलो आणि तिला ते गेट ओपन दिसलं, बापरे, पियाचं असं म्हणणं होतं की जरा वेळ तरी खेळू दे मम्मा इथे. तिला असं वाटलं की मध्ये झोपाळे असतील, स्लायडिंग असेल, पण असं काही होतं नाही तिकडे, फक्त वॉकिंगसाठी छान बनवलेलं होतं. तुम्ही ह्या एरियात राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल हे. तर मग इथे सगळं एक्सरसाइज वगैरे करण्याचं असतं ते होतं, पण पियाने तिथेही भरपूर एन्जॉय केलं. तिचं चाललं होतं इकडून बघू तिकडून बघू, हे खेळूयात, आणि माझं चाललं होतं चल पिया लवकर निघूयात. कारण काय होतं की आमच्या जसं विमाननगर वगैरे थोडं खराडीच्या पुढे गेलो ना की मग हळूहळू अशी ट्रॅफिक लागायला लागते आणि सायंकाळी तर विचारूच नका एवढी ट्रॅफिक असते. म्हणजे घर बाकी असतं 2-3 किलोमीटर, पण त्याच्यासाठीच अर्धा तास पाऊण तास जो असतो ना वेळ निघून जातो ट्रॅफिकमुळे. पण पियाचं मात्र काही तिथून खेळून मन भरतच नव्हतं. म्हणजे तिच्या खेळण्यासारखंही नव्हतं, ते सगळं मोठ्या माणसांसाठी होतं. तरीही तिचं तिथे हात तोडून ओढून काय कुठे कुठे नाही ते प्रत्येक गोष्टीला तिने ट्राय करून बघितलं की इथे कसं होतं तिथे कसं होतं. कारण असं असतं की आपण सोसायटी जिथे राहतोय तिथे जर गार्डन असलं ना तर मुलांना एवढं काही नसतं, पण आम्ही जिथे राहतोय तिथे गार्डन वगैरे नाही आहे. म्हणजे सोसायटीचं गार्डन असतं ना तसं नाही. मग त्यामुळे जिथे कुठे गार्डन दिसलं की असं होतं पियाला की अरे आपण खेळूयात म्हणून. आणि असं ही स्कूल आहे त्यामुळे एवढं जास्त खेळणं होत नाही. खेळायचं
खेळायचं म्हटलं तरी पार्किंग वगैरेमध्ये खेळतात, त्यामुळे तिला जरा उत्सुकता होती. सोबत हे सँडविच खाल्लं आम्ही एक आणि त्यानंतर जे आहे आम्ही मस्त घराकडे निघालो. The next day. तुम्हाला आठवतं आहे का लहानपणी तुमचे केस कशा पद्धतीने कट केले जायचे? म्हणजे मे बी आपल्या वेळेस पार्लर होते पण एवढे काही नव्हते, म्हणजे गावात 1-2 राहत असेल पार्लर. पण मोस्ट ऑफ मला तरी आठवतं की माझे पप्पा असं संडेच्या दिवशी डायरेक्ट मला न्हाव्याकडे घेऊन जायचे आणि त्यांच्याकडून कानाच्या वरपर्यंत जे आहे ते केस कट करून आणायचे. असं खूप लहानपणी मला आठवतं आहे. पण त्यानंतर मग थोडं समजायला लागलं, मग थोडं आर्ग्यू पण आपण करायला लागलो की नाही मला मोठे केस करायचे. मग तेव्हा कुठे करायची जी असती ती आपली हिंमत पुढे व्हायची. तुम्ही पियाचं एक्सप्रेशन बघितले ना, किती सॅड होऊन बसली ती. म्हणजे सकाळी तिला लाड्या-गोड्या लावून झालं, 2-4 फटके पण देऊन झाले. शेवटी ती बसली. ठीक आहे मम्मा कर म्हणे, पण तिचं रडूनही झालेलं होतं. कारण मी तिला स्ट्रिक्ट म्हणली होती की ॲटलिस्ट मी जे आहे ना तुला थोडे तरी तुझे जास्तीचे केस कट करणार आहे, मला याच्यापेक्षा जास्त कट करायचे होते. पण म्हटलं नको जाऊ दे, थोडे जे आहे अजून पुढच्या आठवड्यात थोडे कट करूया, एकदमच तिला झटका द्यायला नको. केस कट करण्याचं रिझन माझं असं होतं की आता ना मी तिला म्हणजे 2-4 दिवसापूर्वी तिचे हेअर वॉश केले आणि ते काही व्यवस्थित सुकले नाही. मी ड्रायर पण म्हणजे असं स्काल्पला थोडं ड्रायर मारून घेत असते, पूर्ण केसांना मारत नाही कारण मग फ्रीझी होतात. तर मग तसं केलं, पण तरीही ना तिला काही व्यवस्थित केस सुकले नव्हते आणि तिला ना सर्दी झालेली त्यामुळे. कारण आता थंड हवा पण असते, पुण्याचं वातावरण मोस्ट ऑफ जे आहे ते थंड झालेलं आहे. मग त्यामुळे मी आता डिसिजन घेतलं होतं की तिचे केस मला कट करायचे, जेणेकरून थोडे छोटे झाल्यानंतर लवकर सुकतील ते. आता म्हणजे काय ना की आता पावसाळा गेल्यानंतर परत जे आहे हिवाळा येईल आणि मग दोघंही ऋतूंमध्ये केस सुकण्याचा प्रॉब्लेम जो असतो तो होतोच आणि तिला सर्दी वगैरे पण जरा लवकरच होऊन जाते. म्हणून मी कटच करून टाकले, बऱ्यापैकी मोठी लेंथ कट केली आणि तुम्ही तिचे आता इथे तोंड बघू शकतात ती कशा पद्धतीने केलते. तिला खूप राग आला होता माझा, पण काही बोलली नाही ती पुढे. म्हटलं चला आता माझाही मूड जो होता असा डिसअपॉइंटेड झाला होता, अरे मी खरंच जास्त कट केली की काय, म्हणून म्हटलं चला माझाही मूड जो आहे तो फ्रेश करते आणि तुमचंही मन प्रसन्न करते माझ्या बाल्कनीतले फ्लावर्स दाखवून. आणि आज व्हाईट जास्वंदाला तुम्ही बघू शकता 3 फ्लावर्स आले. इतकं छान वाटत होतं ना त्यांना बघून की कायच सांगायचं तुम्हाला, खूप मस्त वाटतं त्यांना बघून. दिवसभराचं तेच आपलं काम, स्वयंपाक बनवला, घर आवरलं, भांडीकुंडी आवरली आणि जरा मार्केटमध्ये गेलो होतो आणि तिथून बरेचसे फ्रूट्स वगैरे आणलेले आहेत, थोडी ग्रोसरी आणली आणि आता आपलं हेही आपलंच काम असतं की याला सगळं ऑर्गनाईज करून ठेवा. काही गोष्टी उद्यावर ढकलली जातात, पण फ्रूट्स वगैरे असली की मग असं होतं की नाही ते आजच्या आज रचली गेली पाहिजे. प्रत्येक वेळा मी किचनवर सगळा पसारा करत असते, पण आज चालून एवढी दमली होती, सकाळी पण काम वगैरे झाले होते. म्हटलं जाऊ दे आता मस्त निवांत इथे बसते आणि इथूनच सगळं आवरून घेते, कारण एवढ्या पिशव्या वगैरे खूप निघतात ना की ते किचन पूर्ण भरून जातं. मग म्हटलं इथे निवांत बसूया, सगळं आवरूनही घेऊया आणि माझा व्हिडिओचा शेवट पण करूयात. मला खात्री आहे की तुमचाही वीकेंड असा छान गेला असेल, तुमचेही काही पेंडिंग कामं कंप्लीट झाले असतील, काही स्वप्न असतील छोटे मोठे ते ह्या शनिवार रविवारी तुम्ही कंप्लीट केले असतील. जसे आमचीही 2-4 महत्त्वाची कामं होती ती आम्ही पूर्ण केली आणि भरपूर फ्रूट्स आणले आहेत, सोबत आंबे पण आवर्जून आणले आहेत. माहीत नाही आता पुढच्या वेळेस आंबे मिळतात की नाही मिळतात, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणून ह्यावेळेस जरा जास्तच आणले. सो चला मस्त अशा आंब्यांसोबत आणि या फ्रेश अशा फ्रूट्ससोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.